नमस्कार विद्यार्थ्यांनो. शीतयुद्धोत्तर काळातील महत्वाच्या प्रादेशिक संघटना यामधल्या 3 संघटना आपण बघितलेल्या आहेत. आता चौथी संघटना बघायची आहे, ब्रिक्स. ब्रिक्स या संघटनेची स्थापना सन 2009 साली करण्यात आली. ब्रिक्स संघटनेची स्थापना कधी करण्यात आली? 2009 साली. सदस्य राष्ट्रे कोण कोण आहेत? ब्रिक्सचे सदस्य आहेत याच्या नावाप्रमाणेच दिलेलं आहे, BRICS. हे जे आहे ते काय आहे? BRIC आणि S. बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. BRICS ब्रिक्स हा शॉर्ट फॉर्म आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका ह्या या देशांच्या एकत्रित संघटनेचा म्हणजे प्रत्येक देशाच्या नावाचा आद्याक्षर घेऊन ही संघटना तयार केली, ब्रिक्स. तर सुरुवातीला ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना हे 4च देश सदस्य होते. पुढे दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका 2010 साली याचा समावेश करण्यात आला. आता ब्रिक्सचा उद्देश काय? मी तुम्हाला मागच सांगितलं होतं, कुठल्याही देशाचा म्हणजे अनेक देशांची मिळून संघटना केलेली असते, त्यांचा उद्देश हा एकच असतो, आर्थिक विकास आणि राजकीय सलोखा. त्यामध्ये ब्रिक्स हे स्थापन करण्यापाठीमागे काय हेतू आहे? नीट जर बघितलं तर हे सगळे देश, एक साऊथ आफ्रिकेचा अपवाद थोडा सोडला तर हे सगळे देश आकारानं खूप मोठे आहेत. रशियाचा क्षेत्रफळ जगात 1 नंबर आहे, भारत, चायना जवळपास 3ऱ्या नंबरला आहे, ब्राझील 4थ्या नंबरला आहे, ब्राझील 5व्या नंबरला आहे, भारत 7व्या क्रमांकाचा. म्हणजे भूप्रदेशानं मोठे असणारे हे देश आहे. आणि शिवाय लोकसंख्येच्या बाबतीत जर म्हणाल तर भारत आणि चायनाचीच लोकसंख्या जवळपास 250 कोटीच्या आसपास आहे, ब्राझीलची जवळपास 50 कोटीच्या पुढे आहे, रशियाची 35 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे सर्वसाधारण आकारानं आणि भूप्रदेशानं मोठे हे देश आणि लोकसंख्या प्रचंड असणारे देश, या सगळ्या देशांची मिळून एक संघटना झाली. आता या देशांच्या बाबतीत काय उद्देश काय असतो ही संघटना स्थापन करण्यापाठीमागे? एक लक्षात घ्या, जागतिक पातळीवर मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा खूप मोठा प्रभाव असतो. सगळ्यात महत्वाचं इथे लक्षात घेण्याचं एक आहे, जागतिक पातळीवर कुठल्या अर्थव्यवस्थांचा किंवा देशांचा प्रभाव असतो? तर मोठ्या आणि वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा खूप मोठा प्रभाव जागतिक पातळीवर असतो. त्यामुळे काय, अशी ही जी राष्ट्र आहेत, ही ब्राझील, रशिया, ही जी ब्रिक्स राष्ट्र जी आहेत, BRICS ब्रिक्स राष्ट्र जी आहेत, ही काय आहेत? ही भविष्यातील आर्थिक महासत्ता किंवा मोठे औद्योगिक देश स्वतःला म्हणवून घेऊ शकतात किंवा ती होण्याची त्यांची कुवत असते. म्हणून ब्रिक्स ही संघटना आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आली. आज ब्रिक्स ही जी संघटना आहे, या ब्रिक्स संघटनेची जी सगळी जी सदस्य राष्ट्र आहेत, ही सगळी G20 ह्या संघटनेचे काय आहेत? सदस्य आहेत. G20चा मुद्दा आपण नंतर बघायचा आहे, पण सांगण्याचा हेतू एक आहे की जागतिक पातळीवर मोठ्या आकाराने मोठ्या आणि प्रचंड वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा खूप मोठा प्रभाव असतो. आणि हे जे देश आहेत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, हे आकाराने तर मोठे आहेतच, पण शिवाय यांची अर्थव्यवस्था मोठी आहे, शिवाय लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळं अर्थव्यवस्था यांची प्रचंड मोठी झालेली आहे. एक मोठी बाजारपेठ आहे. एक लक्षात घ्या, 125 कोटीचा देश, 150 कोटीचा देश, 50 कोटीचा देश, 60 कोटीचा देश. ही लोकसंख्या म्हणजे कमी लोकसंख्या नाही, ही खूप मोठी बाजारपेठ आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून. त्यामुळं काय आहे की सामूहिक विकासातून व्यापार वाढ करणे आणि आर्थिक विकास करणे हेच ब्रिक्सचे मुख्य उद्देश आहे. काय आहे? आर्थिक विकास. हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो ब्रिक्स संघटनेचा आहे. आर्थिक विकास, सामूहिक व्यापार, सामूहिक सहकार्य करायचं, सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करायचं. आता एक बघितलं तर लक्षात येईल की भारत, इंडिया, चायना आणि रशिया ही फक्त एकमेकाच्या जवळ आहे. साऊथ आफ्रिका आणि ब्राझील हे भौगोलिक दृष्ट्या हे तिघांच्या पासून लांब आहे. पण उदयोन्मुख राष्ट्र किंवा नव्यानं उदयास येणारी अर्थव्यवस्था म्हणून ब्राझील, साऊथ आफ्रिकेकडे सुद्धा पाहिलं जातं. आणि याच
हेतून ब्रिक्सची स्थापना करण्यात आली. मुद्दा लक्षात आला असेल. पुन्हा एकदा सांगतो, एक लक्षात घ्यायचं, जागतिक पातळीवर आकाराने मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा खूप मोठा प्रभाव असतो आणि अशी राष्ट्र ही भविष्यातील औद्योगिक महासत्ता किंवा औद्योगिक देश असतात आणि याच संकल्पनेतून ब्रिक्सची स्थापना झाली आणि सामूहिक विकासातून किंवा सामूहिक सहकार्यातून व्यापार वाढ आणि आर्थिक विकास हे ब्रिक्सचे उद्देश आहे. इथं मुद्दा समजला असेल तर आपण पुढे जाऊ. पुढची संघटना आहे शांघाय सहकार्य संघटना, SCO, शांघाय सहकार्य संघटना. आता शांघाय म्हणजे हे शहर चीन मध्ये आहे, त्यामुळे चीनचा यामध्ये समावेश असणं हे स्वाभाविकच आलेलं आहे. पुढची संघटना येत आहे शांघाय सहकार्य संघटना, SCO. S म्हणजे शांघाय, C म्हणजे कॉपरेशन आणि O म्हणजे ऑर्गनायझेशन. तर शांघाय संघटनेची स्थापना कधी झाली? शांघाय सहकार्य संघटनेची याची स्थापना झाली जून 2001 साली. जून 2001. आजपासून सर्वसाधारण 20 वर्षापूर्वी शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना झाली, जून 2001. तर सदस्य राष्ट्र कोण कोण आहेत? आता शांघाय हे चीनचंच शहर आहे, त्यामुळे स्वाभाविकच चीन पहिला आला. चीन, त्यांचा शेजारी राष्ट्र रशिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, चीन, रशिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान ही जी आहेत, उझबेकिस्तान, आणि किर्गिस्तान. नीट जर पाहिलं आणि या धड्याच्या थोडस पाठीमागे तुम्ही गेला तर तुमच्या एक लक्षात येईल, कझाकस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान ही जी राष्ट्र आहेत ही एकेकाळी सोव्हिएत रशियाचाच भाग होती. जुनं जर पाठीमागं प्रकरणात तुम्ही बघितलं, सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्याचं जे प्रकरण आहे, जो मुद्दा आहे, त्या मुद्द्याकडे जर बघितलं, सोव्हिएत युनियन मधून जी बाहेर पडलेली जी 14-15 राष्ट्र होती त्यापैकी ही 4 राष्ट्र आहेत. मग चीननं शांघाय सहकारी संघटनेच्या आधारे चीन, रशिया आणि ही जी सोव्हिएत रशियाची जी सगळी शेजारी किंवा जुनी सदस्य राष्ट्र होती आणि चीन आणि रशियाच्या मध्ये येणारी जी राष्ट्र होती, या सगळ्या राष्ट्रांना एकत्रित घेऊन, त्यापैकी 4 राष्ट्रांना एकत्रित घेऊन चीननं शांघाय सहकार्य संघटना ही संघटना स्थापन केली 2001 सन. पुढे सन 2016 किती 2016 भारत आणि पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तान 2016 साली भारत पाकिस्तान शांघाय सहकार्य संघटनेची SCO शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य झाले 2016 साली. लक्षात घ्या, चीन, रशिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान ही मूळ फाउंडर सदस्य किंवा मूळ सदस्य, आणि त्यानंतर 2016 म्हणजे हल्ली भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्र या शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य झाले. एखाद्या एका वाक्यात प्रश्न येऊ शकतो की भारत आणि पाकिस्तान कधी शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य झाले? तर 2016 साली. उद्दिष्ट काय? महत्वाचा मुद्दा उद्दिष्ट. आता उद्दिष्ट, पहिलं उद्दिष्ट यांचं आहे ते म्हणजे राजकीय चर्चा आणि आर्थिक सहकार्याद्वारे संबंधित विभागात शांतता आणि सहकार्य किंवा स्थैर्य राखणे. संबंधित विभाग म्हणजे कुठला? जगाचा नकाशा पाहिला किंवा आशिया खंडाचा नकाशा जर आपण पाहिला तर भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, रशिया आणि चीन म्हणजे सर्वसाधारण दक्षिण आशिया खंडापासून पूर्व आशिया खंड आणि वरती उत्तर आशिया खंड म्हणजे रशिया पर्यंतचा भाग जो आहे, हा जो संबंधित विभाग आहे, या संबंधित विभागामध्ये काय करणे? राजकीय चर्चा आणि आर्थिक सहकार्य साधणे आणि त्यासाठी काय करणं? शांतता राखणं आणि स्थैर्य म्हणजे स्थिरता राखणं, हा पहिला उद्देश यांचा आहे. मग दुसरा उद्देश काय आहे? व्यापार, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य
करणे. आता जे तंत्रज्ञान चीनकडे आहे, रशियाकडे आहे, ते सगळंच यांच्याकडे असेल असं नाही. जे भारताकडे आहे ते रशियाकडे असेल असंही नाही. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मान्य आहे चीन आणि रशिया भारतापेक्षा पुढे आहेत, पण काही बाबतीत काही तंत्रज्ञान भारताकडे आहे. म्हणजे सर्वसाधारण काय, ही 4, ही 2 6 आणि ही 2 8, या सर्वसाधारण 8 राष्ट्रांच्याकडे आपापल्याकडे जे काही तंत्रज्ञान आहे किंवा संशोधन आहे, या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एकमेकांना काय करणं, सहकार्य करणं. कारण ही सर्वसाधारण दक्षिणेपासून उत्तरेकडे जर आपण गेलो तर ही शेजारी राष्ट्र असल्यासारखा एक प्रकार आहे. जसं आज पाकिस्तानला लागूनच उझबेकिस्तान, ताजिकिस्तान वगैरे हे देश येतात. त्यामुळं हे जे आहे हे संबंधित विभागामध्ये काय करायचं, व्यापार वाढवायचा, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करायची, एकमेकांना संशोधनामध्ये सहकार्य करायचं, अशा पद्धतीचा त्यांचा दुसरा हेतू आहे. तिसरा हेतू काय, दहशतवादाविरुद्ध सामूहिक पावले उचलणे. आज दहशतवाद हा जागतिक पातळीवरचा प्रश्न बनलेला आहे आणि दहशतवादाच्या विरुद्ध, दहशतवादाचा सगळ्यांनाच त्रास आहे, खास करून भारताला याचा जास्त त्रास आहे. त्यामुळे दहशतवादात चीनला पण तेवढाच त्रास आहे, रशियाला देखील तितकाच त्रास आहे. म्हणून काय, दहशतवादाविरुद्ध सामूहिक पावलं उचलणं हा याचा महत्वाचा तिसरा उद्दिष्ट आहे. लक्षात आलं. स्थापना, शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना झाली जून 2001 ला. सदस्य राष्ट्र चीन, रशिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान म्हणजे जुन्या सोव्हिएत युनियन मधली सदस्य राष्ट्र. पुढे व्यापार वाढीसाठी 2016 साली भारत आणि पाकिस्तान यांचे सदस्य झाले आणि त्यांचा हेतू काय, राजकीय चर्चा आणि आर्थिक सहकार्याच्या द्वारे संबंधित विभागामध्ये म्हणजे दक्षिण आशियापासून उत्तर आशिया खंडापर्यंत आणि थोडा पूर्व आशिया खंडाच्या भागापर्यंत शांतता आणि स्थिरता राखणं. दुसरा, व्यापार, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य करणं आणि दहशतवादाविरुद्ध सामूहिक पावले उचलणे हे याचा उद्देश आहे. इथपर्यंत हा मुद्दा समजला असेल तर आपण पुढे जाऊ G20 या संघटनेकडे. आता G20 हा मुद्दा किंवा ही संघटना काय आहे, नावाप्रमाणे आता याचा कुठलाही शॉर्ट फॉर्म केलेला नाही, काय नाही. मग काय आहे जी काय आणि 20 काय. जी म्हणजे सर्वसाधारण, जीचा अर्थ येतो ग्रुप किंवा गट. G20 म्हणजे ग्रुप किंवा गट, GROUP, ग्रुप. 20 म्हणजे गट, 20 देशांचा गट, म्हणूनच याला नाव काय दिलेलं आहे, G20. नाहीतर म्हणाल तुम्ही G20 म्हणजे काय, तर 20 देशांचा एक गट म्हणजे G20 असं त्याचं नाव आहे. तर G20 ची स्थापना कधी झाली, सप्टेंबर 1999. G20 ची स्थापना जी झालेली आहे ती झाली स्थापना कधी, सप्टेंबर 1999. स्थापना G20 ची स्थापना झाली सप्टेंबर 1999. स्थापना सप्टेंबर 1999. सदस्य आता 20 राष्ट्र यांची सदस्य आहेत. तर कुठली 20 राष्ट्र, ही ती संघटना युरोपियन युनियन आणि 19 देश अशी मिळून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, कुठले देश आहेत तर युरोपियन युनियन. इथं एक लक्षात घ्या, EU म्हणजे युरोपियन युनियन प्लस 19 देश म्हणजे युरोपियन युनियनला एकच देश असं मानलं गेलंय आणि उर्वरित 19 देश म्हणजे युरोपियन युनियन मधले जे 28 देश आहेत ते येणार प्लस 19 देश. पण तुम्ही म्हणाल संख्या जास्त होती नाही, पण यांना एकच गट असं मानलं गेलं आणि 19 देश. तर कोण कोण आहे त्याच्यामध्ये, आता ABCD पासून जर सुरुवात केली तर A पासून अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, B म्हणजे ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, इंडिया म्हणजे आपला भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया, तुर्की, UK म्हणजे इंग्लंड आणि युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका. अशी 20 राष्ट्र, 19 राष्ट्र G20 मध्ये आहेत. रचना काय आहे त्याची, याची रचना एक महत्वाचा. आता इथं एक दुसरा पॉइंट महत्वाचा येणार आहे की रचना काय आहे G20 ची रचना. G20 राष्ट्राची जी आहे ती G20 या संघटनेची रचना कशी येते, युरोपियन युनियन 19 राष्ट्र, त्यांचे मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर. रचना येते कशी, ही युरोपियन युनियन प्लस
19 देश आणि 19 देशांची मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर, मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर, अमेरिकेच्या फेडरल बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर आणि सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख. त्यांचे कोण येतात? राष्ट्रप्रमुख म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, भारताचे प्रधानमंत्री जे मेन राष्ट्रप्रमुख आहेत ते, त्याचसोबत संबंधित देशाचे म्हणजे प्रत्येक 19 देशांचे यांच्यातले कोण कोण? परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्री. ही रचना आहे. ही रचना नीट समजून घेणं महत्वाचं आहे, कारण G20 ही खूप मोठी संघटना आहे. युरोपियन युनियन 19 देशांचे कोण कोण? मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर. प्रत्येक देशाची एक सरकारी बँक असते, जशी आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, अमेरिकेची फेडरल बँक ऑफ युनायटेड स्टेट्स किंवा फेडरल बँक ऑफ अमेरिका, रिझर्व्ह बँक ऑफ इंग्लंड वगैरे ह्या ज्या आहेत, किंवा पीपल्स रिपब्लिक बँक ऑफ चायना जे चायनाची मेन सरकारी बँक, अशा सगळ्या बँकांचे गव्हर्नर ही सदस्य आणि प्रत्येक देशाचे राष्ट्रप्रमुख, भारताचे प्रधानमंत्री, चीनचे राष्ट्राध्यक्ष, रशियाचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडचे प्रधानमंत्री, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे, प्लस त्या देशांचे परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्री. म्हणजे किती महत्वाची, अतिमहत्वाची, प्रत्येक देशातले अतिमहत्वाचे घटक जे आहेत ते अर्थकारणाच्या बाबतीत, इकॉनॉमिक्सच्या बाबतीत किंवा आर्थिक बाबतीत जर म्हणलं तर अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, राष्ट्रप्रमुख आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांना जे अधिकार आहेत ते देशात कुठल्याच देशात कोणालाच तितके अधिकार नसतात. म्हणजे ही त्याची रचना आहे. तर पुढचा मुद्दा येतो की उद्दिष्ट काय? G20चं उद्दिष्ट काय? G20चं सर्वसाधारण उद्दिष्ट एकच आहे. काय आहे की या G20 या संघटनेचा मुख्य उद्देश काय? आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणं. म्हणजे आता एवढं सर्वसाधारण या देशांच्या मध्ये आर्थिक स्थिती कशी आहे, त्यांचं आर्थिक स्थैर्य काय याची चर्चा करणं. यानुसार विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यामध्ये चर्चा होण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करणं. आता एक लक्षात घ्या, या 19 देशांमध्ये आता मी मगाशी सांगितलं होतं की ब्रिक्सचे सदस्य आहेत. आता भारत हा काही विकसित देश नाही, जितका अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आहे तितका विकसित नाहीये. त्यासोबत ब्राझील सुद्धा तितका विकसित नाहीये. इतर जे देश आहेत ते सर्वसाधारण मी तुम्हाला त्या देशांची नावं वाचली. कोण? अर्जेंटिना असेल, इंडोनेशिया असेल, इटली विकसित देश आहे, मेक्सिको, साऊथ आफ्रिका हे जे देश आहेत किंवा तुर्की हे देश विकसनशील म्हणजे काय? विकासाच्या मार्गावर आहेत. पण इंग्लंड, अमेरिका, रशिया, चायना या देशांच्या इतपत विकसित नाहीयेत. म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे, पूर्ण विकसित झालेले देश आणि विकसित होण्याच्या मार्गाकडे असलेले देश म्हणजे इकडचे पूर्ण विकसित, डेव्हलप आणि विकासाकडे, गोइंग टू डेव्हलपमेंट असं आपण म्हणू, विकासाकडे अग्रेसर असणारे देश, असे जे देश आहेत ह्या दोघांच्या मध्ये एक दोघांना जोडणारा दुवा किंवा दोघांच्या मध्ये एक व्यासपीठ असावं. का? कारण भविष्यात हे जे उरलेले विकसनशील देश आहेत, मग भारत असेल किंवा इतर कुठला देश असेल, ब्राझील असेल, ते आज ना उद्या इंग्लंड, अमेरिकेसारखे विकसित होणारच आहेत. मग अशा राष्ट्रांच्या साठी आणि विकसित झालेली पूर्ण विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांना जोडणारा एक व्यासपीठ म्हणजे काय आहे? तर ही G20 किंवा ग्रुप 20 संघटना. याचा उद्देश एकच आहे की सर्वसाधारण विकसित होणाऱ्या देशांना मदत करणं, विकसनशील म्हणजे विकसित राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांना मदत करणं आणि त्यांच्याकडून विकसित राष्ट्रांनी सुद्धा स्वतःचा व्यापार वाढवणं, हे एक महत्वाचं एक आर्थिक विकास, सामूहिक जागतिक पातळीवर आर्थिक विकास साधणं हा याचा महत्वाचा उद्दिष्ट आहे G20चा. इथं पण मुद्दा समजला? ठीक आहे.